15 दिवसांवर बहिणीचं लग्न आलंय. लग्नासाठी लागणारा बस्ता, कपडे, लत्ते सगळं खरेदी करून झालंय. फक्त खरेदी राहिली ती सोन्याची. काल बघितलं तर सोनं 1,82,000 रुपयांवर होतं. आणि आज सकाळी टीव्हीवर बातमी बघितली तर 1,62,000 आकडा दाखवत होता. आई लागलीच काय करायला लागली आणि म्हणायला लागली, सोन्याचा भाव घसरलाय तर आजच सोनं खरेदी करूया. पण उद्या वाढलं तर पंचायत व्हायची. पण आमचा अभ्यासू पप्पा लय हुशार. मार्केटचा विषय म्हणलं तर त्याचा आवडीचा विषय. गडे आईला म्हणला, आई आणखी 2 दिवस थांब. सोन्याचा भाव 1.5 लाखांहून खाली आलं तर माझं नाव बदल. तर आई त्याला म्हणायला लागली, तू कशाच्या जोरावर सांगतोय रे सोन्याचा भाव उतरणार आहे ते. त्यावर पप्पा म्हणला, या सोन्या चांदीच्या घसरणीला एक कारण नाहीयेत, खूप कारण आहेत. तुला सगळी डिटेल माहिती सांगतो. गडी बसला ना माहिती सांगायला. मग मी मात्र त्याची सगळी माहिती ऐकत होतो की बाबा, सोनं चांदी याची घसरण नेमकी अचानक कशी झाली, त्याची कारणं काय आहेत, जगात अशा काय घटना घडल्या त्यामुळे त्याचे पडसाद थेट सोन्या चांदीवर उमटले, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, सोन्या चांदीच्या दरात झालेली मोठी घसरण ही केवळ एक साधं करेक्शन नसून त्यामागे जागतिक राजकारण, बिघडलेली अर्थव्यवस्था आणि अमेरिका इराण यांच्यातील युद्धातील एक मोठी खेळ आहे, ज्याचा बारकाईने विचार करणं हे सामान्य गुंतवणूकदारांसाठी अत्यंत आवश्यक आहे. खरं तर मंडळी, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याने 1,82,000 रुपये प्रति तोळा आणि चांदीने 4 लाख रुपये प्रति किलो असा ऐतिहासिक टप्पा ओलांडून सगळ्यांना चकित केलेलं होतं. परंतु कालच्या एका दिवसात बाजार अचानक कोसळला आणि याला कारणीभूत ठरलं ते म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातल्या लष्करी हालचाली आणि त्याच घडामोडींवर इन्व्हेस्टरने केलेली प्रचंड प्रॉफिट बुकिंग. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुप्रकल्पांना थेट उडवून टाकायची धमकी दिल्यानंतर आणि अब्राहम लिंकन ही युद्धनौका आपल्या पूर्ण ताफ्यासह समुद्रात इराणच्या दिशेनं पाठवल्यावर जगभरात तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू झाली होती. आणि जेव्हा जेव्हा अशा दोन मोठ्या सत्तांमध्ये युद्धाची ठिणगी पडते तेव्हा सोनं हे सेफ हेवन म्हणजेच सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं, ज्यामुळे लोक शेअर बाजारातून पैसा काढून सोन्यात गुंतवतात आणि त्यामुळे सोन्याचे भाव वाढू लागतात. परंतु कालच्या घसरणीमागे एक महत्वाची घडामोड घडली, ती म्हणजे या दोन्ही देशांच्या युद्धाच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या, ज्यामुळे सोनं चांदी बाजारात अस्थिरता निर्माण झाली. ज्यामुळे गुंतवणूकदारांनी केवळ युद्धाच्या फायद्यासाठी सोनं खरेदी केलं होतं, त्यांनी आपली गुंतवणूक विकायला सुरुवात केली. त्यामुळे मागणी घटल्याने सोन्या चांदीच्या किमती खाली आल्या. या व्यतिरिक्त अमेरिकन डॉलरची आंतरराष्ट्रीय स्तरावरील मजबूती आणि तिथल्या ट्रेजरी बॉन्ड्सच्या परताव्यामध्ये झालेली वाढ यामुळे मोठ्या बँकांनी आपला पैसा सोन्यातून काढून सुरक्षित बॉन्ड्समध्ये वळवला, ज्याचा थेट दबाव मौल्यवान धातूंवर आला. चांदीच्या बाबतीत ही घसरण अधिक तीव्र राहण्याचे कारण म्हणजे चांदीचा वापर इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर होता आणि युद्धकाळात औद्योगिक उत्पादन ठप्प होण्याची भीती असल्यानं चांदीची औद्योगिक मागणी घटते. त्यामुळे चांदीचे भाव पटकन खाली येताना आपल्याला दिसू लागले. त्यासोबतच हे भाव घटण्याचं कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हने या आठवड्यात व्याजाचे दर स्थिर ठेवले, त्यामुळे डॉलरला ताकद मिळाली. त्यानंतरच्या मीटिंगमध्ये फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितलं की महागाई अजूनही केंद्रीय बँकांच्या 2% लक्ष्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच अमेरिकेतील बेरोजगारीच्या दाव्यामध्ये घट झाल्याने तिथल्या नोकऱ्यांची कपात झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे इराण विरुद्ध पावलं उचलण्यासाठी विचार करतायत, म्हणून सोनं आणि इतर धातूंवर परिणाम झालेला दिसून येतोय. यासोबतच सोनं चांदी घसरण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांची अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखपदी निवड केली. त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी सुरू झाली. मार्केटमधली व्हॉलेटिलिटी म्हणजे गुंतवणूकदारांसाठी रिस्की झोन. त्यामुळे इन्व्हेस्टर्स हे जो आहे तो प्रॉफिट बुक करून सेफ स्टॉक्सकडे वळतात. त्यामुळं ही घसरण म्हणजे लोकांनी आपला नफा सुरक्षित केल्याचा प्रयत्न आहे. त्यात अमेरिकन डॉलर्सचा त्यावर दबाव वाढल्यामुळे सोनं आणि चांदी यांची अचानक घसरण आपल्याला पाहायला मिळाली. यासोबतच या तांत्रिक कारणांशिवाय भारताच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर सरकारी धोरणांचाही यात मोठा वाटा असतो. भारतासारख्या मोठ्या आयातदार देशानं जर सोन्यावरील इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच आयात शुल्कात कपात केली तर स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे भाव अचानक स्वस्त होतात. तसंच जेव्हा लग्नसराईचा हंगाम संपतो किंवा सण उत्सव नसतात तेव्हा सुद्धा सोन्याचे भाव हे अचानक घसरल्यानं किमतींवर दबाव येतो. जागतिक शेअर बाजारातील तेजी हे देखील एक कारण असू शकतं, कारण जेव्हा शेअर बाजार खूप मोठ्या प्रमाणात वर गेलेला असतो तेव्हा इन्व्हेस्टर गुंतवणूक करण्याऐवजी विकण्यामध्ये जास्त पसंती देतात.
थोडक्यात सांगायचं झालं तर अमेरिकेची आर्थिक स्थिती, डॉलरचे भाव, व्याजाचे दर आणि जागतिक शांतता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम जेव्हा एकाच वेळी होतो, तेव्हा आपल्याला सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळते. ही घसरण कधी तात्पुरती असते तर कधी लॉंग टर्म बदलांची सुरुवात असते. पण सर्वसामान्य ग्राहकांसाठी मात्र ही खरेदीची एक उत्तम संधी मानली जाते. सध्याची ही घसरण कदाचित पुढच्या मोठ्या वादळापूर्वीची शांतताही असू शकते. कारण अमेरिका इराणच्या अंतर्गत उठावाचा आणि तिथे सुरू असलेल्या तणावाचा फायदा घेऊन युद्ध करण्याच्या हालचाली करत असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे अशा संवेदनशील काळात सोनं चांदी हे केवळ दागिने न राहता जागतिक राजकारणाचे सगळ्यात मोठे शस्त्र बनले हे नक्की आहे. सध्याच्या घडीला चांदी ही 1,28,000 घसरलेली आहे, तर सोनं हे 30 ते 35,000 पडलेलं आपल्याला दिसतंय. बाकी मंडळी, तुम्हाला ही घसरण म्हणजे युद्धाची चाहूल वाटते का की पडलेलं सोनं हे फक्त मार्केटमधलं करेक्शन आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष जुबानीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.